पवार कुटुंब एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली। एवढंच नाही तर त्याचे संकेत खुद्द पवार कुटुंबातूनच दिले आहेत। याच काका पुतण्या एकत्र येण्याबाबतचा हा साम टीव्हीचा स्पेशल रिपोर्ट। काका पुतण्या एकत्र येणार? पवार कुटुंबातूनच पॅचअपचे संकेत। पवार कुटुंबातील कटुता कमी होणार? अजित पवारांनी वाढदिवसाच्या निमित्तानं शरद पवारांची भेट घेतली आणि राजकीय वर्तुळात पवार कुटुंब एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या। त्यातच आता रोहित पवारांच्या आई सुनंदा पवारांनीही पवार कुटुंब एकत्र येण्याविषयी सूचक वक्तव्य केलं। त्यामुळे काका पुतण्या एकत्र येण्याविषयीच्या चर्चांना आणखीनच बळ मिळालंय। कदाचित महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला दादांवरही तेवढंच प्रेम करतात, साहेबांवरही तेवढंच प्रेम करतात। त्यामुळे त्यांना त्यांनाच हे झाल्यासारखं झालंय की इकडे जाऊ का इकडे जाऊ, डावं उजवं असं झालंय। त्यामुळे कदाचित त्या कार्यकर्त्यांनाच वाटतं की परत सगळं कुटुंब एकत्र असावं, म्हणून त्यांनी त्या भावना व्यक्त केलेल्या आहेत, बाकी काही नाही। शेवटी तुम्ही विचार कुठला घेऊन चालला यापेक्षा कुटुंब एकत्र असावं नेहमी, असं मला पण वाटतं। सुनंदा पवारांच्या विधानाचं अजित पवारांच्या पक्षानं स्वागत केलं। मात्र रोहित पवार, जितेंद्र आव्हाड आणि अमोल कोल्हेंना काका पुतण्यानं एकत्र यावं असं वाटतं का, असा खोचक सवालही केलाय। तर आमच्यात दोन मतप्रवाह नसल्याचं अनिल देशमुख यांनी म्हटलं। त्यांच्या विधानाचं मी स्वागत करतो, त्या आम्हाला आई समान आहेत। पण त्या रोहित पवारला वाटतं का दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या पाहिजे, ते त्यांनी स्पष्ट करावं। रोहित पवारसोबत त्या खासदार कोल्हेला वाटतं का? ज्या खासदार कोल्हेनी गुलाबी जॅकेटच्या खाली गद्दारीचा काळा डाग इथपर्यंत म्हणण्याची मजल मारली, त्याला वाटतं का? जितेंद्र आव्हाडला वाटतं का? आम्हाला तर वाटतं दोघं एकत्र आले पाहिजे। काल अजित पवार, प्रफुल्ल पटेल साहेब, छगन भुजबळ साहेब हे सर्व पवार साहेबांचा वाढदिवस असल्यामुळे भेटायला गेले होते आणि त्याच्यामुळे अशा चर्चा चालू आहे। कोणतीही चर्चा कालची आमची काल साहेबांबरोबर बैठक झाली तिथे कोणतीही चर्चा याच्या बाबतीतची नव्हती। विधानसभेच्या निकालानंतर शरद पवारांनी अजित पवारांचं कौतुक केलं होतं, तर दिल्लीतील भेटीनंतर युगेंद्र पवारांनीही पुढील पाडवा एकत्र साजरा केला जाण्याची शक्यता वर्तवली होती। त्यामुळे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर निर्माण झालेल्या कौटुंबिक कटुतेसोबत राजकीय कटुताही मिटणार का आणि शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का याची उत्सुकता लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।